नमस्कार. आकाशवाणीच्या पणजी केंद्रा खातीर सुशांत कुंकळेकार हांणी बरयल्लें हें दक्षिण गोंय जिल्लो वार्तापत्र. वाचपी सविता परवे. फाटल्या कांय दिसांनी पडपी उटंगाराच्या पावसाक लागून दक्षिण गोंयची लोकजीण विस्कळीत जाल्ली. मात आतां पावसान आसोर घेतिल्ल्यान विस्कटिल्ली ही लोकजीण परतून मार्गार येवपाक लागल्या. पावसाक लागून मालपें पेडणे हांगा कोंकण रेल्वे मार्गावेल्या बोगद्यात मातयेची रास पडिल्ल्यान मंगळारा रातींसावन ह्या मार्गावेली रेल्वे येरादारी बंद पडिल्ली. मात बुधवारा राती ही माती काडून मार्ग मेकळो केल्ल्यान काल बेरेस्तारा सावन ही येरादारी पुराय तांकीन सुरू जाली. कोंकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे हांणी दिल्ल्या म्हायती प्रमाण बेरेस्तारा मडगांव मुंबय वंदे भारत आनी मंगळूर मुंबय सीएसटी एक्सप्रेस ह्यो 2 गाडयो सोडल्यार बाकीच्यो सगळ्यो गाडयो सुरू जाल्यो. तिरुअनंतपुरम ते निजामुद्दीन ही एक्सप्रेस गाडी बेरेस्तारा सावन सदच्या मार्गान सुरू जाली. पावसा खातीर फाटल्या सप्तकात केपेंच्या कुशावती न्हंयक हुंवार आयिल्ल्यान पाड्डे वाठारांत सेगीत 2 दीस रस्ते उदकापोंदा आशिल्ल्यान मडगांव सांगे मजगतीच्या येरादारीचेर परिणाम जाल्लो. जाल्यार आयतारा उटंगाराच्या पावसान कुंडय हांगा एका बांदकाम सायटीवयली दुरीग कोसळून तो कामगारांच्या खोपीचेर पडिल्ल्यान 3 कामगारांक मरण आयलें. मात आतां परिस्थिती नियंत्रणात आयल्या अशी माहिती दक्षिण गोंय प्रशासनाकडल्यान मेळ्ळ्या. आषाढ म्हयनो सुरू जालो की हेर राज्यांतल्या भाविकांप्रमाण गोंयच्या भाविकांकूय पंढरपुरात जावपी आषाढी एकादशीच्या सुवाळ्याचे वेध लागतात. ह्या सुवाळ्यात वांटेकार जावपा खातीर कितलेशेच भाविक पांयांनी चलत वचून पंढरपूरची वारी करतात. दक्षिण गोंयांतल्यानूय कितलेशाच भाविकांनी अशी वारी करून पंढरपुराक वचपाक सुरवात केल्या. बुधवारा 17 जुलै दिसा हे भाविक पंढरपुरात पावतले आनी विठ्ठल रुक्माईचे दर्शन आपल्या दोळ्यांनी घेतले. हे खातीर दर वर्सा प्रमाण सगळ्यात व्हड वारी काणकोण महालांतल्यान सुरू जाली. उपरांत हे वारीत केपें, कुडचडे, सांगे तशेंच मडगांवचे भाविक येवन मेळ्ळे. सध्या हो वारकऱ्यांचो पंगड पंढरपुराच्या वाटेर आसा. आषाढी एकादशी निमतान दक्षिण गोंयांत वेगवेगळ्या सुवातींनी कार्यावळींचे आयोजन केलां. मडगांवच्या रवींद्र भवनात ह्या निमतान 16 ते 17 जुलै अशे 2 दीस बोलावा विठ्ठल ही कार्यावळ घडोवन हाडल्या. इतले मजगती आयज 12 जुलै दिसा मडगांवच्या रवींद्र भवनात सुरमई श्याम हो गितांचो कार्यक्रम जावपाचो आसून प्रसिद्ध गीतकार गुलजार हांच्या रचना ह्या वेळार नामनेचे गायक कलाकार राजेश मडगांवकर, बिंदिया वस्त नायक आनी चिराग त्रिपाठी हे सादर करपाचे आसात. सांजवेळा 6:30 वरांचेर ही कार्यावळ रवींद्र भवनाच्या परिशद घरात जावपाची आसून ही कार्यावळ सगळ्यांक उक्ती आसा. दक्षिण गोंय जिल्लो पंचायतीन फाटल्या 3.5 वर्सात 550 उदरगतींची कामां केल्यात. दक्षिण गोंय जिल्लो पंचायतीचे अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकार हांणी ही माहिती दिल्या. दक्षिण गोंय जिल्लो पंचायतीचे म्हयन्याळे बसके उपरांत पत्रकारांकडेन उलयतना तांणी सांगले, सध्याच्या जिल्लो पंचायत वांगड्यांचो 1.5 वर्साचो कार्यकाळ उरला. ते मजगती आनीक 100 उदरगत कामां पुराय जातली. 15व्या वित्त आयोगाचे 14 कोटी रुपया केंद्र सरकारान उदरगतीच्या कामां खातीर मंजूर केल्ले आसून 50 कोटी रुपया राज्य सरकारान मंजूर केल्यात. दक्षिण गोंय जिल्लो पंचायतीच्या सगळ्या 25 वांगड्यांनी आपापल्या मतदारसंघात वेगवेगळी उदरगतीची कामां पुराय केल्यात. ही सगळी उदरगतीची कामां पुराय जाल्ले उपरांत दक्षिण गोंय जिल्लो पंचायती कडेन उण्यांत उणे 3 ते 4 कोटी रुपया बाकी उरतले अशें अध्यक्ष तेंडुलकार हांणी सांगलें. फादर फ्रेडी दा कॉस्टा मेमोरियल ट्रस्टा वतीन दिवपी गुलाब पुरस्कार जैतिवंतांची नांवां जाहीर जाल्यात आनी हे खेपे आदलो शेतकी संचालक आनी कोंकणी लेखक नेविल आल्फान्सो हांकां गुलाब व्यक्तिमत्व पुरस्कार जाहीर केला. कवी आनी बाल साहित्य लेखिका फिलोमेना सा फ्रांसिस्को हिका गुलाब साहित्य पुरस्कार जाहीर जाला आनी नामनेचो तियात्र कलाकार कॉमेडियन सॅली हाका गुलाब तियात्र पुरस्कार जाहीर केला. फेलिक्स कार्दोज पत्रकारिता पुरस्कार प्रुडंट मिडियाचे सॅवियो डायस हांकां जाहीर केला. तियात्र माचयेर वेगवेगळी कामां केल्ल्या फर्नांड कोस्टा हांचो ह्या पुरस्कार वितरण कार्यावळी वेळार भोवमान करतले अशें जाहीर केला. 20 जुलै दिसा फादर फ्रेडी दा कॉस्टा हांच्या 71व्या जयंती निमतान हो पुरस्कार वितरण सुवाळो मडगांवच्या रवींद्र भवनाच्या कृष्ण कक्षात दनपारां 3:30 वरांचेर सुरू जातलो.